मंडळी, विचार करा, अशा एका काळाचा जिथे आपल्या देशाला स्वतःची भाषा होती पण स्वतःचा आवाज नव्हता. लोकांकडे माहिती पोहोचवण्यासाठी कोणतंही माध्यम नव्हतं. अशा परिस्थितीत ब्रिटिशांच्या साम्राज्याला आव्हान देत अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी एक तरुण उभा राहतो आणि मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू करतो. बरोबर ओळखलं, मी गोष्ट सांगते आद्य पत्रकार ज्यांनी महाराष्ट्राला विचारांचा आरसा दाखवला असे बाळशास्त्री जांभेकर यांची. कोकणातल्या पोंभुर्ले या छोट्याशा गावात बाळशास्त्री जांभेकरांची गोष्ट सुरू होते. ज्या काळात समाज अंधश्रद्धेत बुडालेला होता त्या काळात बाळशास्त्रींनी दर्पण हे अँग्लो मराठी वृत्तपत्र सुरू केलं. अँग्लो मराठी म्हणजेच या वृत्तपत्राचा एक स्तंभ हा इंग्रजी भाषेत असायचा, जेणेकरून मराठीत ब्रिटिशांवर जे ताशेरे ओढतोय ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचावेत याकरता. पण हे फक्त एक वृत्तपत्र नव्हतं, ते एक शस्त्र होतं. त्यांना ठाऊक होतं की जोपर्यंत समाज विज्ञानाची कास धरणार नाही तोपर्यंत देश प्रगत होणार नाही. त्यामुळे त्यांनी भूगोल, गणित आणि खगोलशास्त्रावर मराठीत पुस्तकं लिहिली. त्यांना तब्बल 10 भाषा अवगत होत्या. त्यांच्याकडे इतकी विद्वत्ता होती की ब्रिटिशांनी सुद्धा त्यांना एल्फिन्स्टन कॉलेजचे पहिले भारतीय प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं. जांभेकरांचे विचार इतके धाडसी होते, क्रांतिकारी होते की त्यांनी 1830च्या काळात विधवा विवाहाचं समर्थन केलं. कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले. त्यांनी जागतिक दर्जाचं ज्ञान सामान्यांच्या भाषेत म्हणजेच मराठीत आणलं. मंडळी, जांभेकरांना केवळ 34 वर्षाचं आयुष्य लाभलं, पण या अल्पशा काळात त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला. त्यांच्या नावामागे अनेक पदव्या होत्या, अफाट ज्ञान होतं आणि जगात त्यांना मानही होता. पण या सगळ्याचा उगम कुठे झाला माहितीये? असं थोर व्यक्तिमत्व कुठल्याही परदेशी मिशनरी शाळेत नाही, तर आपल्या मातीतल्या अस्सल मराठी शाळेत घडलं. हो, बाळशास्त्री जांभेकर हे मराठी शाळेत शिकले.